नमस्कार, मी प्रणिता. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊवारी साडी शिकणार आहोत. तर ही नऊवारी साडी कट करणे आणि शिवणे अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. आणि ह्यामध्ये जे बारीक बारीक पॉईंट असतात तेही आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, ही नऊवारी शिवण्यासाठी आपण इथे एक साडी घेतलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला 1 मीटर असा अस्तर लागणार आहे. आता ह्या साडीची आपल्याला सर्वात अगोदर उंची मोजून घ्यायची आहे. तर आपल्याला उंची मोजताना कमरेपासून पायापर्यंत नऊवारीची उंची मोजून घ्यायची आहे. तर इथे आपली उंची आहे 26 इंच. तर आपल्याला इथे 26 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे वर आपण 2 इंचाचा नेफा लावतो, 2 ते 3 इंचाचा. तर त्यासाठी आपण इथे वाढीव काहीच घेतलेलं नाही. जेवढी उंची आलेली आहे तेवढी मोजून घेतलेली आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर आता पूर्ण साडीने आपल्याला अशी इथे 26 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी साडी आहे तर ती एका रेषेत कट होईल ह्यासाठी. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. मार्किंग करून झाल्यावर आपल्याला स्केलच्या सहाय्याने सरळ रेष ओढून घ्यायची आणि ही साडी कट करून घ्यायची. तर मार्किंग करताना मार्किंग खालीवर होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा, आता इथे स्केलच्या सहाय्याने आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत. तर बघा, ह्या पद्धतीने इथे आपण रेषा ओढून घेतलेल्या आहेत. आता ह्याच पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण साडीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही साडी कट करून घ्यायची आहे. आता तुमची जेवढी उंची आहे तर तेवढी तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त असेल तर. आणि ह्याच मापावरून तुम्ही लहान मुलीला किंवा मोठ्यांना सुद्धा साडी शिवू शकता. तर आता तुमचं माप वेगळं येऊ शकते. 28, 30, 32, 35 जेवढं माप आलेलं आहे तेवढं तुम्ही इथे टाकून घ्या आणि इथे साडी कट करून घ्या. तर बघा, आता आपल्याला जेवढा कपडा लागणार आहे तेवढा आपण कट करून घेतलेला आहे. बाकी उरलेला कपडा आपल्याला इथे बाजूला ठेवून घ्यायचा आहे. आता आपण जेवढा मापाचा घेतलेला आहे त्यातून आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे. तर पदर काढताना आपले काठ आहे ते खालच्या साईडने आहे आणि पदर आपल्याला आपला जो उजवा हात आहे तर त्या उजव्या हाताकडून आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला पदर व्यवस्थित येईल. बऱ्याच वेळा आपल्याला कट करताना पदर उलट्या साईडला जातो, तर त्यासाठी आपल्याला ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. आपल्या उजव्या हाताकडून पदर कट करायचा आहे आणि पदराची उंची आपल्या उंचीच्या दुप्पट प्लस 4 इंच अशी छोट्यांसाठी घ्यायची आहे. तर बघा, एकदा उंची आपण 26 मोजलेली आहे. परत आपल्याला 26 वर मार्किंग करून घ्यायची आहे आणि पुढे 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, इथे 4 इंचावर मार्किंग करून घेतली. आता इथे सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि इथे कट करून घ्यायचं आहे. आणि इथे 4 इंचावर आपल्याला अजून एक तिरकी रेष ओढून घ्यायची आहे. तर आपल्या कमरेच्या साईडने आपल्याला, म्हणजेच वरच्या साईडने आपल्याला इथे थोडासा क्रॉस कपडा कट करून घ्यायचा आहे. 4 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं तर ते आपल्याला इथे तिरकं कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे पदराला छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आणि आपण जे आकार कट केलेला होता तर तेवढ्यात येईल अशा आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आणि वरच्या साईडने आपल्याला इथे पदराला शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि तुमच्याकडे जर छोटा काठ असेल तर तुम्ही वरच्या साईडने काठसुद्धा लावू शकता. आता आपला इथं पदर काढून झालेला आहे. तर आता उरलेल्या भागामध्ये आपल्याला राहिलेले पार्ट काढून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला अगोदर इथे अस्तरवर कटिंग करून घ्यायचे आहे. तर आपल्याला मधल्या साईडने पॅन्ट लागते, तर त्यासाठी आपण इथे 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. तर अस्तरवर आपल्याला व्यवस्थित असं माप टाकून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे डबल फोल्ड अशी घडी करून घ्यायची आहे आणि जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने अशी ठेवून घ्यायची आहे. आणि जेवढी आपल्या नऊवारीची उंची आहे तर तेवढी उंची आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता, आपण आता इथे 26 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. कमरेपासून आपल्या पायापर्यंत जेवढी उंची येईल तेवढी आपण इथे टाकून घेतलेली आहे.
त्यानंतर आपल्याला इथे कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा मी इथे 6.5 इंचावर मार्किंग केली. खाली मी इथे 9 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर पुढं आपण वर जेवढी मार्किंग केलेली आहे तेवढी मार्किंग करून घेतली 6.5 आणि समोर 1.5 इंच आपण जे आकारासाठी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडने बॉटम घेतलेला आहे 6 इंच आणि इथे थोडीशी आपण तिरकी रेष ओढून घेतलेली आहे आणि पुढं 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तिथे जे आकार टाकून घेतलेला आहे आणि आपण जशी पॅन्ट कट करतो त्या पद्धतीने इथे कट करून घेतले. तर बघू शकता इथे आपण अस्तरवर कट करून झालेला आहे. तर आता हे अस्तरवर कट केलेलं आपल्याला इथे साडीच्या मेन कपड्यावर ठेवून कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता अगोदर आपल्याला इथे काष्टा कट करून घेऊयात. तर काष्टा कट करण्यासाठी आपण उंची प्लस 4 इंच एवढं घेतलेलं आहे. तर उंची आपली आहे 26 इंच, 4 इंच एक्स्ट्रा, तर आपण इथे 30 इंच घ्यायचं आहे. तर इथे बघा डबल घडी करून घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला इथे काष्टा मोजून घ्यायचा आहे. तर बघा इथे 30 इंचावर आपण मार्किंग करून घेतलेली आहे. 30 इंचावर मार्किंग करून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि आता आपण जी पॅन्ट कट केलेली आहे तर ती पॅन्ट इथे ठेवून आपल्याला जे आकार कट करून घ्यायचा आहे. तर हा आकार आपल्याला मधल्या साईडने मोजून घ्यायचा आहे. आता जे आकार कट करून घ्यायचा आहे आणि सेंटरमध्येही आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. खालच्या साईडने 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि राऊंडमध्ये आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण कट करून घेतलं. सेंटरमध्ये जो जॉईंट होता तोही आपण इथे कट करून घेतला आहे, जेणेकरून दोन्ही साईडचे वेगवेगळे काष्टे तयार होतील यासाठी. तर बघा इथे आपला काष्टा कट करून झालेला आहे. आता आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि आता अजून उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला जे दोन्ही पाय आहेत तर इथे पाय आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी बघा आपल्याला लागणारा जेवढा कपडा आहे तर तेवढा आपण इथे डबल घडी करून घेतलेली आहे. आता या घडीवर आपण जो अस्तर कट केलेला आहे तर तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. तर यावर आपल्याला वर प्लेट टाकण्यासाठी एक्स्ट्राचा आपल्याला 6 ते 8 इंचाचा एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे. आपल्या 3-4 प्लेट येतील ह्या पद्धतीने आपल्याला हा कपडा घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला कपडा पुरत नाही तर त्यासाठी आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागणार आहे. तर तो जॉईंट आपण इथे नंतर देऊन घेऊयात. आता आपला हा बाकी जेवढा कपडा उरलेला आहे तर त्या कपड्यामध्ये आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे. तर बघा इथे आपण पॅन्टचा जो जे आकार आहे तर ते आकार इथे ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला इथे हा आकार कट करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे. तर बघा एक पहिली प्लेट आपण इथे टाकून घेतलेली आहे, तिथे टाचपिन लावून घेतली. आता उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर आता बघा जेवढं आपण खालच्या साईडने अंतर प्लेटमध्ये ठेवलेलं आहे तर तेवढं अंतर आपल्याला वरच्या साईडने सोडून घ्यायचं आहे आणि इथे टाचपिन लावून घ्यायची. सर्व प्लेटचं अंतर आपल्याला इथे एकसारखंच ठेवून घ्यायचं आहे. तर बघा आता इथे दुसरी ही प्लेट टाकून घेतली आणि इथे टाचपिन लावून घेतली. आता त्यानंतर अजून एक प्लेट ठेवून घ्यायची, व्यवस्थित अशी करून घ्यायची. वरची प्लेट ठेवताना खालची प्लेट मोडणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. वर व्यवस्थित अशी टाचपिन लावून घ्यायची आहे, नाहीतर ह्यावरून लगेच आपल्याला इथे प्रेस फिरवून घ्यायची आहे, त्यामुळे ही प्लेट अगदी व्यवस्थित अशा बसतात. तर आता इथे प्लेट सर्व प्लेट मी तुम्हाला टाकून दाखवते, जेणेकरून नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी असतील तर त्यांना लक्षात येईल यासाठी. खालचं जेवढं अंतर आहे तेवढंच आपल्याला वरच्या साईडने अंतर सोडून घ्यायचं आहे, तरच प्लेट व्यवस्थित येते, नाहीतर मध्ये झोळ येतो. तर त्यासाठी आपल्याला प्लेट टाकताना काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, हेच माप वापरून तुम्ही लहान किंवा मोठ्या मुलीसाठी, कोणत्याही मुलीसाठी तुम्ही सहज नऊवारी शिकू शकता. फक्त इथे प्लेट कशा टाकायच्या आणि जोड कसे द्यायचे हे काळजीपूर्वक आपल्याला बघायचं आहे.
तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ स्किप करून बघतो आणि तिथेच आपण चुकतो. तर त्यासाठी व्हिडिओ पाहताना पूर्ण व्हिडिओ आणि काळजीपूर्वक बघायचा आहे. तर बघा, प्रत्येक प्लेटला आपल्याला इथे टाचपिन लावून घ्यायची आहे. आता इथे जर नऊवारी पुरत नसेल तर इथे तुम्ही जोडही देऊ शकता. तर मला ह्या कलरची बॉर्डर पुढे नव्हती, तर त्यासाठी मी जोड दिलेला नाही. मलाही एका प्लेटसाठी इथे जोड द्यावा लागणार होता, पण इथे सेम ह्या कलरचं बॉर्डर नव्हती, तर त्यामुळे इथे मी जोड दिला नाही. तर बघू शकता, आपण एकसारख्याच इथे प्लेट टाकून घेतलेल्या आहेत आणि अगदी फिनिशिंग सहित आपण ह्या प्लेट टाकून घेतलेल्या आहेत. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी थोडंसं प्लेट टाकायला अवघड जाते, पण एकदा प्रॅक्टिस झाली की होऊन जाते. खालच्या प्लेट घसरणार नाहीत याचीही आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. अगदी सविस्तर आणि सावकाश पद्धतीने सांगत आहे. आता इथे फक्त एक प्लेटसाठी जोड द्यावा लागणार होता, कारण वरची एक प्लेट आहे तर ती आपल्याला टाकून घ्यायची होती, पण आता सेम नव्हता, त्यामुळे मी असंच ठेवून घेतलेलं आहे. आता वरच्याही साईडने आपल्याला एक टाचपिन लावून घ्यायची आहे आणि बघू शकता, आपण परफेक्ट अशा इथे प्लेट टाकून घेतलेल्या आहेत. आता वर एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आपली जेवढी उंची आहे तेवढं ठेवून आपल्याला एक्स्ट्राचं पूर्ण कट करून घ्यायचं आहे. आणि बघू शकताय, खालच्याही साईडने आपण परफेक्ट अशा इथे प्लेट टाकून घेतलेल्या आहेत आणि अगदी सावकाश पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ह्या प्लेट आपल्याला बाजूला ठेवून घ्यायच्या आहेत आणि आता जे आपले दोन्ही पाय आहेत तर ते जोडून घ्यायचे आहेत. तर इथे प्लेट टाकण्यासाठी आपल्याला वरच्या बाजूने थोडासा जॉईंट द्यावा लागणार आहे, तर तो आपण इथे कट करून घेऊयात. आणि हा काट आहे तर या काटापासून आपण इथे नेफा तयार करणार आहोत. तर बघा, इथे व्यवस्थित कपडा ठेवून आपल्याला जेवढा लागणार आहे तेवढा कट करून घ्यायचा आहे आणि ह्याला आपल्याला इथे जोड देऊन घ्यायचा आहे आणि 3 ते 4 अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर आता हा सेंटरमध्ये आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले दोन्ही पाय वेगवेगळे होतील. तर इथे आपण साडीच्या कपड्यावर जे आकार कट केलेला नाही, तर आपल्याला इथे शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला तो जे आकार कट करून घ्यायचा आहे. चला, तर आपण इथे आता जोडून घेऊयात. तर बघा, इथे मी जोडून घेतलेला आहे आणि प्लेटाही टाकून घेतलेल्या आहेत. आता साईडने एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आपण अगोदरच जर जे आकार कट करून घेतला तर प्लेट टाकायला आपल्याला अवघड जाते, तर त्यासाठी आपण अगोदर प्लेट टाकून कपडा जोडून घ्यायचा आहे आणि नंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आता एक पाय आपला तयार झालेला आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसराही पाय तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे दोन्ही तयार झालेले आहेत. आता साईडने एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि आता बघा, ही स्टेप खूप काळजीपूर्वक बघा. दोन्ही पाय आपण व्यवस्थित असे जोडून घेतलेले आहेत आणि आपण ज्या प्लेट टाकलेल्या आहेत तर त्या प्लेट आपल्याला ह्यावर उलट्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि ह्याचा एकच पदर आपल्याला जो सुरुवातीचा आहे तर तो पदर आपल्याला जे आकारात आणि खाली पायापर्यंत असा जोडून घ्यायचा आहे. समोरचा जे आकारात आपण कट केलेला आहे तोच आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरा पाय आहे तर तो त्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि हे तीनही ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स काळजीपूर्वक बघितल्या तर तुम्ही परफेक्ट अशी नऊवारी शिवू शकता. तर बघा, हा जोड आपण इथे जोडून घेतलेला आहे, जे आकार, आणि आपल्या ज्या प्लेट आहेत तर ह्या सेंटरमध्ये आपण इथे लावून घेतलेल्या आहेत.
तर बघू शकता आपली एक स्टेप आपली इथे फिनिशिंग सहित तयार झालेली आहे. मागच्याही साईडने बघा आपण सुंदर असं फिनिशिंग सहित इथे तयार केलेलं आहे. आता इथे आपल्याला दुसरी स्टेप आहे, तर ती आपल्याला इथे पदर जोडून घ्यायचा आहे. तर बघा पदराचा काठ आपल्याला खालच्या साईडने ठेवून घ्यायचा आहे. आपले जे पाय आहेत तर ते सरळ ठेवून घेतलेले आहेत आणि त्यावर पदरही आपण इथे सरळ ठेवून घेतलेला आहे. पदर ठेवून आपण इथे टाचपिन लावून घेऊयात. तर पूर्ण पदर आपल्याला इथे सेंटरमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर इथे आपण टाचपिन लावून घेऊयात. त्यानंतर लगेच आपल्याला यावर काष्टा जोडायचा आहे. तर ते काष्टा जोडताना आपला जो पदर निसटणार नाही यासाठी आपल्याला इथे टाचपिन जोडून घ्यायचे आहेत. तर बघा टाचपिन लावून झाल्यावर आपल्याला वर काष्टा ठेवून घ्यायचा आहे. काष्टाही आपण इथे सरळ भागाकडूनच ठेवून घेतलेला आहे. तर बघा काष्टा जोडताना आपल्याला जे आकारात काष्टा जोडायचा आहे आणि खालचा जो काठ आहे तर आडव्या काठाला उभा काठ लावून घ्यायचा आहे आणि 5 इंचावर आपल्याला सरळ शिलाई टाकून घ्यायची आणि मध्ये जो हा एक्स्ट्राचा कपडा आहे तर त्या कपड्याच्या आपल्याला वरच्या साईडने प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. दुसऱ्याही बाजूने आपल्याला त्याच पद्धतीने जे आकार जोडून घ्यायचा आहे. खालचा जो काठ आहे तर तो काठ आपल्याला ह्या पद्धतीने उभा ठेवून घ्यायचा आहे. 5 इंचावर ठेवून मधल्या कपड्यामध्ये आपल्याला वरच्या दिशेने अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. तर बघा अगदी सावकाश सांगत आहे आणि तुम्ही काळजीपूर्वक बघा. आता बघा आपली इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता आपल्याला दोन्ही साईडने आपण जो काष्टा जोडलेला आहे तर तो भाग आपल्याला इथे जे आकारामध्ये जोडून घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि फक्त जे आकार आहे तेवढाच आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. तर बघा आता हा जे आकार आपण जोडून घेतलेला आहे, आता आपल्याला पूर्ण कपडा मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपण जो पॅन्टचा जो आकार आहे खालच्या साईडनं तर तो आकार आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. तर जोडताना आपल्याला मधल्या कुठलाही कपडा मध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि बघू शकता आपण इथे शिलाईसुद्धा टाकून झालेली आहे. आता हा कपडा आपल्याला इथे पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असा हा कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि बघा आपला इथं काष्टाही जोडून झालेला आहे आणि समोरच्या प्लेटसुद्धा खूप छान आलेल्या आहेत. आता आपल्याला इथे नेफा लावून घ्यायचा आहे. तर नेफ्यासाठी आपण इथे काठ कट करून घेतलेला आहे. तर त्या काठाचा वापर करून आपण सुंदर असा इथे नेफा लावून घेऊया. तर नेफा लावताना आपल्याला इथे वरच्या मधल्या साईडने आपल्याला इथे नेफा लावून घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने ठेवून आपण इथे नेफाही लावून घेतलेला आहे आणि बघू शकता मैत्रिणींनो, फायनली आपल्या नऊवारीचा लूक जबरदस्त असा आलेला आहे. तुम्हीही तुमच्या लेकीला असाच नऊवारी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ही नऊवारी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.